नमस्कार, हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। राज्यातील बऱ्याच भागात पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे। बरेच भाग घेतलेले आहेत, तरी काय भाग सुटलेले असतील तरी काळजी नसावी। मुसळधार स्वरूपाचे पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहेत, जोरदार बरसणार आहेत। अक्षरशः सोलापूर जिल्ह्यामध्ये ढगफुटीसारखी पाऊस पाहायला मिळालेली आहे। तर त्यातली त्यात सोलापूरमध्ये शेतामध्ये असं पाणी साचलेलं आहे। सध्या स्थितीला 1 ते 2 फूट असं पाणी आपल्याला काही ठिकाणी पाहायला मिळत आहे। सविस्तर अंदाज आता पाहणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका। खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राइब करत नाही। सबस्क्राइब केलं की हवामानाचे अपडेट याच चॅनलवरती पाहायला मिळत असते। तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज। जर सध्या स्थितीला पाहायला गेलं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये आता सध्या स्थितीला मुसळधार पाऊस चालू आहे। सध्या स्थितीला जो चांदाचा भाग असेल या ठिकाणी मुसळधार अतिवृष्टीसारखी स्थिती पाहायला मिळत आहे। तर सोलापूर जिल्ह्याचा मेन भाग जे असेल सिटी जिल्हा असेल त्या ठिकाणी सध्या स्थितीला मुसळधार पाऊस सुरू आहे। पुढील 1 ते 2 तासात पावसाची तीव्रता अजून वाढणार आहे। इसगाव, पंढरपूर, पिलव, मोहोळ, अकलूजचा भाग असेल, इंदापूरचा भाग असेल या भागात देखील मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। रात्रभर काही ठिकाणी पाऊस राहील, मध्यम राहील तर काही ठिकाणी जोरदार राहील असं वातावरण आहे। तसेच इंदापूरच्या जवळ एक तीव्र ढग निर्माण झालेला इंदापूर वांगीचा भाग असेल या ठिकाणी मुसळधार पाऊस देणारा ढग आपल्याला पाहायला मिळत आहे। परांडाच्या जवळ याची तीव्रता आता वाढत जाईल। मध्यम ते जोरदार पाऊस हा बारामती, फलटण पर्यंत दिला असं वाटत आहे। लोणारच्या भागाकडे देखील ढगांची वाटचाल आगेकूच आपल्याला पाहायला मिळत आहे। जत, सांगली, कोल्हापूरच्या भागात देखील मध्यम ते जोरदार असं पावसाचं वातावरण पाहायला मिळू शकतं। कराडचा भाग असेल, कोल्हापूरचा भाग असेल या ठिकाणी देखील पावसाची तीव्रता वाढत जाईल। पुणे, साताराच्या भागात देखील आज पावसाचा जोर राहणार आहे। अहिल्यादेवीनगरच्या बऱ्याच भागात, बीड जिल्ह्यात देखील पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो। नांदेड, लातूरचा भाग या पट्ट्यात देखील रात्री उशिरापर्यंत चांगली ढगांची निर्मिती होऊन मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे। तसेच पुसद, लातूरचा भाग असेल, छत्रपती संभाजीनगर पर्यंत पावसाला पोषक वातावरण आहे। राहिलेला विदर्भातील पूर्णच भाग या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला विदर्भात तुरळक ठिकाणी पाहायला मिळेल। तर उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये सध्याची परिस्थिती जर पाहायला गेलं तर आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस तुरळक भागात पाहायला मिळेल। नाशिकचा भाग असेल, धुळे, नंदुरबारचा भाग असेल या ठिकाणी तुरळक भागासाठी मध्यम सरी पाहायला मिळतील, अन्यथा उघडीपच राहील असा अंदाज आहे। रोजच्या रोज अपडेटसाठी सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद।